Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. ब्लड रिपोर्ट आत्तापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही. ब्लड रिपोर्ट बद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली होती. अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती, आम्ही ड्यू डेलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिकला आग्रह आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे DNA आहे ती जे सेकंड सॅम्पलचे DNA आहे ते सेम आहे की नाही, जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी जुवेनाईलचेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे. ते रिपोर्ट आता सध्या अप्राप्त आहे. पूर्ण हे प्रक्रिया DNA इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाइट करण्याची प्रयत्नात आहोत. परंतु एक गोष्टी आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी आमची केस आहे हे 304A IPC ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि रॅश अँड नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे. आमची केस हे 304A मध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ॲक्सिडेंट घडला तर ते 304A IPC होतो, ज्यांच्यावर 3 वर्षाची सजा आणि ते बेलेबल ऑफेन्स असतो. यामध्ये आम्ही याचे उलट आम्ही 304 IPC लावलेले आहे, ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाईकली टू कॉज डेथ, म्हणजे त्यांची जी कंडक्ट होती जुवेनाईल असणे, एक मोठा साईजचे महाग गाडी ऑटोमॅटिक सारखे गाडीचे ड्रायव्हिंग व्हीलवर बसणे, एका पबमध्ये जाऊन दारू पिणे, नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू पिणे आणि नंतर एक नॅरो स्ट्रीटवर ज्यावेळी तिथे भरपूर क्राऊड असते, भरपूर रहदारी असते, तिथे भरधाव वेगाने वाहन चालवणे, ही त्यांना पूर्ण नॉलेज होती की त्यांचे या कृत्यामुळे ते अशा प्रकारचे जीवितास हानी होऊ शकतो. आणि त्याचबरोबर ते मद्य पीत होता किंवा पबमध्ये पार्टी करत होता, त्याचे पूर्ण CCTV फुटेजेस आमच्याकडे आहे. सांगण्याची अर्थ हे आहे की ब्लड रिपोर्ट जे काही आला, ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबून नाही आहे. हे केसची दिशाच डिफरंट आहे, ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे. एक गोष्टी आपण लक्षात ठेवा की जर आपण फर्स्ट डेचे जे आरोपीकडूनचे दलील आणि नेक्स्ट परत हिअरिंगचे वेळी पण ते दलील जर आपण ऐकले तर त्यांचे म्हणणं आहे की हे आरोपी एडिक्ट आहे, ते पूर्णपणे दारूचे यामध्ये आहे. आमचे म्हणणं आहे की ही पूर्णपणे इन सेन्सेस यांचे करून ही कंडक्ट झालेली आहे, जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर आहे, ज्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आणि नॉन बेलेबल स्वरूपाचे केस आहे. सर, या सगळ्या 304च्या कलमाला ब्लड रिपोर्टमुळे जर तो पॉझिटिव्ह आला तर काही धोका पोहोचू शकतो का तुमच्या केसला? याचं कारण 304A मध्ये गंभीर ब्लड रिपोर्ट पुरावा म्हणून वापरतात. 304 मध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करणं अवघड होईल का? जर ते दारू पिलेले असतील तर ते शुद्धीमध्ये नसल्याचा रिपोर्ट त्यांना फायदेशीर ठरू शकतो कल्पेबल होमिसाइड सेट असाइड करायला. त्याबद्दल सध्या पूर्णपणे टिप्पणी करणे शक्य नाही आहे, योग्य नाही आहे. परंतु मी सांगतो की आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता, अशी ही प्रकरण नव्हती. यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते फुल्ली इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांच्या कंडक्टमुळे
त्यांचे कृत्यमुळे हे गुन्हा 304चे घडू शकते. सर एवढा पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा पार्टी झाली. एक प्रश्न आहे, तुम्ही म्हणलं की 2 ब्लड सॅम्पल घेतले 2 वेगवेगळ्या वेळी. पहिला ब्लड सॅम्पल त्याच्यात घेतलाय की नाही घेतलाय याच्यावर शंका होती का? फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती. फर्स्ट ब्लड सॅम्पलमध्ये अल्कोहोलचे कंटेंट वगैरेबद्दल विचारणा करण्यात आली होती. अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे असा आम्हाला वाटला, जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयावर पोहोचता येईल, म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली होती.